व्हिडिओची सुरुवात मी सायंकाळपासून केलेली आहे, कारण दिवसभर माझी तब्येत ठीक नव्हती आणि डोकं खूप दुखत होतं आणि थंडी तेवढी सुटलेली आहे. त्या थंडीला भिवून ना स्वेटर अंगातलं काढावंसं वाटतच नाही. तर मस्तपैकी आल्याचा चहा बनवून घेतलेला आहे. चहा वगैरे घेतला, त्यानंतर थोडंसं बरं वाटत होतं, म्हणजे डोकं हलकं झाल्यासारखं वाटते आल्याचा चहा पिल्याच्या नंतर. त्यानंतर चहा घेऊन झाल्याच्या नंतर लगेच स्वयंपाक बनवून घेतलेला आहे आणि शेंगा उकडायला ठेवले होते मी. लेकरांना आवडतात आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात शेंगा. तर आता हिवाळ्याच्या दिवसात हे शेंगा भेटतात. म्हणलं चला सगळ्यांसाठीच शेंगा उकडून घेऊया. त्यानंतर शेंगा उकडून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले, त्याला थोडंसं थंड होऊन दिलं आणि लेकरांना दिले खायला. आणि माझं स्वयंपाक अर्ध बाकी होतं, अर्ध म्हणजे थोडं मला चटणीच बनवून घ्यायची होती. तर म्हणलं चला लेकरांना आधी देऊया, त्यांची रिॲक्शन बघा. ते दोघंही खूप जास्त आवडीने खातात. त्यानंतर इथे मी लगेच चटणी बनवायला घेतली. आता चटणी म्हणजे काय, त्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, लसूण टाकून घ्यायचं आणि जिरे टाकू वाटले तर आपण टाकायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आणि मीठ टाकून त्याचं बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं. तर त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, जिरे टाकायची, मोहरी टाकून घ्यायची, कढीपत्ता असेल ते टाकून घ्यायचं, नसेल तर स्किप केलं तरी चालते. आणि अशीच आपली साधी सोपी आणि सिंपल चटणी एवढी भारी लागते ना, चपातीसोबत खा, भातासोबत खा किंवा खिचडीसोबत खाऊ शकता तुम्ही, भाकरीसोबत खाऊ शकता, कशासोबतही खाऊ शकता, खूप मस्त लागते. त्यानंतर मला इथे दूध पण तापायला ठेवायचं होतं, दूध तापायला ठेवून दिलेलं आहे. मग सगळेजण आम्ही एकत्रच बसून संध्याकाळचं जेवण एक टाईमचं आम्ही सगळेजण एकत्र बसून करतो. त्यानंतर हे येताना ना पानंही घेऊन आले होते आणि दिवसाची शेवटनं आम्ही ही पानं खाऊन केलो. चला बाय, भेटूया आता पुढच्या